तर मित्रांनो, आज आपल्याकडे आले बुलेट रॉयल एनफील्डची 500 cc गाडी. तर आपण आज हिचं काम करणार आहोत. काय काय काम करणार आहोत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यापुढे. पण सर्वप्रथम आपण हिची आता संपूर्णपणे वॉशिंग करून घेणार आहोत. सर्वात आधी वॉशिंग करणार आहोत हिला, कारण चिखलाने भरलेली आहे गाडी. तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या टायरला चिखल दिसत असेल. गाडी गार असल्यामुळे आपण हिला चालू ठेवत आहोत थोडीशी हीट होण्यासाठी. पाहू शकता चिखल आहे पूर्ण, हाताला चिखल लागते. त्यासाठी आपण हे पूर्णपणे पाण्याने आधी क्लीन करून घेणार आहोत हिला. चला तर मग सुरू करूया. आपण गाडी वॉश करून घेतलेली आहे. चला तर मग आपण आता हिचं पुढचे काम सुरू करूया. सर्वप्रथम आपण ऑइल ट्रेन करून घेणार आहोत. त्यानंतर हा इकडला आपण क्लच कवर करून घेणार आहोत. तर मग आपण पाहू शकतो गाडीमध्ये ऑइल किती निघालं आहे ते. आणि हे जे काही काही मेकॅनिकचे आहेत ते त्यांना एक विनंती करतो मी की ऑइलचे जे बोल्ट आहेत ते तुम्ही कृपया वेळेवर बदलत जावा. ह्या बोल्ट काढण्यासाठी खूप त्रास झाला. अक्षरशः पाहू शकता तुम्ही, आपण ठोकून काढलेला आहे, इथं तुम्हाला दिसत असेल. आणि ह्याला भरपूर बरं देखील आलेले आहे. मला साधारणतः गाडी 7,000 किलोमीटर झाली असणार सर्विसला, कारण ऑइलमध्ये पण चिकटपणा अजिबात राहिलेला नाही आहे. तर हे आपण क्लीन करून घेणार आहोत सगळं. जाळे देखील बघू शकता. हे आपण क्लीन करून घेणार आहोत. फक्त मेकॅनिकला एवढंच सांगणं आहे, आणि ज्यांची गाडी आहे त्यांना पण एवढंच सांगणं आहे, जे कोणी कुठलीही गाडी असू द्या, ऑइलचे बोल्ट खराब झाल्यावरती टाईम टू टाईम चेंज करा, एवढीच विनंती करतो मी. तर आपण हिचं क्लच कवर पूर्णपणे खोललाय. पाहू शकता आपण हे क्लीन करून घेतलेलं आहे. जे गाणं तुम्ही पाहू शकता खाली. हे आता आपण ह्याचं हे पॅकलेस चेंज करणार आहोत. हे जुनं आहे, आपण नवीन इन्स्टॉल करणार आहोत. त्यासाठी आपण हे पूर्ण आता हे बाकीचे स्क्रू वगैरे चेन वगैरे आहे ते सगळं क्लीन करून घेणार आहोत. हे पाहू शकता क्लीन करून घेतलं आहे. क्लच कवर दाखवतो तुम्हाला. पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे क्लच कवर, दिसत असेल. आता आपण हे पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे. असेंबल पण करून झालेलं आहे. आपण आता यालावरती बॉन्ड लावून क्लच कवर बसवून घेणार आहोत. फुटरेस गिअर शिफ्टर हे असेंबल करून घेणार आहोत. पाहू शकता आपण फिल्टर बॉक्स पूर्णपणे क्लीन करून घेतला आहे. नवीन एअर फिल्टर त्यामध्ये असेंबल केलेला आहे, पूर्ण क्लीन केलेला आहे. लॉक सेट पण चेंज केलेला आहे आपण. हा पाहू शकता तुम्ही गाडीचा या. आणि आता आपण हिचा कार्बोरेटर खोलणार आहोत, कारण कार्बोरेटरमध्ये खूप जास्त कार्बन साचलेला आहे. एकदा दाखवतो तुम्हाला. खूप जास्त दिसत असेल तुम्हाला इथं काळा कार्बन. आपण हा कार्बोरेटर देखील क्लीन करणार आहोत आता. आपण पाहू शकता मागलं चाक खोलेलं आहे, याचे रबर चेंज केलेत. ओरिजिनलचा लोगो दिसत असेल तुम्हाला, रॉयल एनफील्डचा आर. त्याच्या तिन्हीचा पाठीमागच्या तिन्ही बेरिंगांना ग्रीस करून झालेला आहे. पूर्णपणे क्लीन करून घेतलं आपण. पाहू शकता याच्यामध्ये किती गंज होता आतमध्ये. याला पण ग्रीस केलेलं आहे आपण. पाठीमागचे लायनर चेंज केलेले आहेत. लायनर दाखवतो तुम्हाला. लायनर पाहू शकता, ओरिजिनल कंपनीचे लायनर आहेत. खाली लोगो दिसत असेल. हे पण क्लीन करून घेतलेलं आहे आपण. पूर्णपणे क्लिनिंग करून घेतलेलं आहे. आता तर पाठीमागचं चाक आपण असेंबल करून घेणार आहोत. आपण पाहू शकता आपण हिचं पाठीमागचं चाक असेंबल करून झालेलं आहे. आणि याच्यामध्ये एक प्रॉब्लेम जाणवलेला आहे असा, ही जी चेन सेटिंग आहे ती पूर्णपणे एंडला आहे. मला दिसत असेल इथे पूर्णपणे शेवटला आहे, त्यामुळे चेन पॉकेट देखील खराब आहे. हे आपण कस्टमरला सांगणार आहोत. पाहू शकता आपण जी पडली पाठीमागची टेल लॅम्प देखील खोलली होती, ती चालू केली आहे. ती दिसत असेल तुम्हाला, लूज आहे, अजून टाईट केलेलं नाही आहे. चावी ऑन करून दाखवतो तुम्हाला एकदा. चावी ऑन केली, पार्किंग लाईट चालू, पाठीमागची पार्किंग लागली. आता ब्रेक दाबतो, ब्रेक लाईट देखील चालू. पार्किंग बंद करून दाखवतो. हे देखील लाईट चालू केलेली आहे आपण. हिचा पण प्रॉब्लेम होता यामध्ये. पाठीमागची झाली आणि पुढची देखील आपण दोन्ही पायलट लॅम्प चेंज केलेत. यामध्ये एक गेलेला होता, दोन्ही चेंज केलेत आपण. हे देखील चालू केलेले आहेत. मीटरमध्ये देखील बघू शकता लाईट लागत आहे. एम्पायर मीटरमध्ये पण लाईट लागत आहे. हे देखील चालू केलेलं आहे. पाहू शकता आपण क्लीन करून घेतले आतमध्ये. आता हा नवीन ऑइल फिल्टर असेंबल करणार आहोत. सर्वप्रथम आपण ओरिंग टाकून घेणार आहोत एक, त्यानंतर ऑइल फिल्टर टाकणार आहोत, त्यानंतर एक ओरिंग. तर आता मग हे तुम्हाला फिट करून घेतो आधी, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. ब्रेक ऑइल पाहू शकता, टोटल डेड झालेलं ऑइल आहे. ब्रेक ऑइल टोटल डेड आहे. तर हे बदलणं खूप गरजेचं आहे. ते आपण चेंज करणार आहोत.
हे जे पुढचे ब्रेक पॅड नवीन टाकले आपण त्यावेळेस आपण हे खोलून पाहिलं, ब्रेक ऑइल खराब झालेलं होतं. ब्रेक ऑइल आणून दिलेलं आहे आपल्याला. पुढल्या चाकाचे बेरिंग देखील बदललेले आहेत आपण. आता हे आपण पूर्णपणे क्लीन करून घेणार आधी सर्वप्रथम, त्यानंतर त्यामध्ये ब्रेक ऑइल नवीन आपण फुल करणार आहोत. हे पूर्ण पाहू शकता साईडनी बरं दिसत आहे, पूर्णपणे घाण आलेली हे आपण सर्वप्रथम क्लीन करून घेणार आहोत. मित्रांनो पाहू शकता आपण हे जे नवीन ऑइल चेंज केलेलं आहे. कॅलिबरची पण देखील आपण नॉर्मल सर्व्हिस केलेली आहे. क्लीन पिस्टन क्लीन करून बसवलेले आहेत आणि पूर्णपणे लाईन ही जी ब्रेक ऑइलची जी लाईन आहे ते पाहू शकता तुम्ही, आपण पूर्णपणे क्लीन केली आहे. त्यामुळे आपल्याला ते एवढं चांगल्या क्वालिटीचं ऑइल दिसत आहे. त्याबरोबर आपण हे वरलं रबर कॅप वगैरे क्लीन केलेली आहे. आता हे असेंबल करणार आहोत. खूप टाईम घेतला या कामाने आपला, पण शेवट सक्सेस झालं. आपल्याला हे कस्टमरकडून ॲप्रूव्ह भेटलेलं आहे. आपण हे खोलाय देखील घेतलेलं आहे, खोललेलं आहे, फुल आर एच कवर खोललेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आपण सर्वप्रथम आता स्पॉकेट व्हील खोलणार आहोत. खोलल्याच्या नंतर हे क्लीन करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे जे पॅकिंग आणलेले आपण ते असेंबल करून घेणार आहोत. आपण पाहू शकतो मित्रांनो, आपण हे पूर्णपणे क्लीन करून घेतले. स्पॉकेट व्हील नवीन बसवलेलं आहे आपण, चेन पण बसवलेली आहे. पाठीमागचं देखील स्पॉकेट व्हील आपण चेंज केलेलं आहे, दिसत असेल हे नवीन. ते आपलं चेन स्पॉकेट असेंबल करून झालेलं आहे. आता आपण याचा आर एच कवर पॅकिंग चेंज करून बसवणार आहोत. मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत रॉयल एनफिल्डचं, पाहू शकतो तुम्ही, लिक्विड गन 15W50 कंपनीचं जिनियन ऑइल टाकत आहोत. सील पाहू शकता तुम्ही, सील पॅक डबा आहे. ऑइलचे नट वगैरे, ऑइल फिल्टर चेंज केलेलं आहे, ऑइल पाहू शकता. अडीच लिटरचं कॅन्ड आहे पूर्ण, हे या गाडीला पूर्ण लागणार आहे. करकट पाहू शकता, ही गाडी आपली फायनल झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. तिचं ऑइल सील वगैरे सगळं आपलं जेवढं लिकेजचं काम होतं सगळं पूर्ण झालेलं आहे. पाहू शकता इंडिकेटर चारही चालू झालेले आहेत आपले. पुढले हेडलॅम्प, टेल लॅम्प, ब्रेक लाईट सगळं चालू केलेलं आहे आपण. त्याचं स्पीड मीटर देखील चालू केलेलं आहे, पाहू शकता. स्पीड मीटर देखील चालू केलेला आहे आपण. हा संपूर्णपणे काम आपण डन केलेलं आहे, ऑलरेडी डन केलं आहे. टॅपिटचा थोडा जो आवाज होता इथला, तो आपण ते खोलून पुन्हा एकदा चेक केलं तर ह्याच्यामध्ये असं समजलं आपल्याला की इथले जे टायमिंग व्हीलचे बुश असतात, ह्या बुश बदलायला लागणार आहेत. त्यानंतर टॅपिल सेटिंग हे होऊन जाईल ह्या गाडीचं. तर हे काम आपण पेंडिंग ठेवणार आहोत, हे आपण पुढल्या नेक्स्ट सर्व्हिसला करणार आहोत, जेणेकरून ते पुढल्या सर्व्हिसमध्ये होऊन जाईल क्लिअर. आता ही गाडी आपली फायनल झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. हिचा एक हॉर्न पण आपण पलीकडच्या साईडचा चेंज केलेला आहे. तो आता हॉर्न्स काम देखील आपलं फुल अँड फायनल झालेला आहे. मित्रांनो ही गाडी अशा पद्धतीने आपली फायनल झालेली आहे. हिचा जो हा कार्बोरेटर आहे हा चॉक झालेला आहे, त्यामुळं हा बदलणे गरजेचंच आहे. हे आपण कस्टमरला सांगणार आहोत, जेणेकरून ह्या गाडीचं मायलेज आणि जो थोडाफार मिसिंगचा जो प्रॉब्लेम येतो आहे तो देखील सॉल्व्ह होऊन जाईल. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.